हॅलो सर. मॅडम, माझा हा तिसरा कोर्स आहे तुमचा शिजित फॅशनचा. तुम्ही खूप छान संधी देता आम्हाला. म्हणजे आमचे सगळे काय प्रॉब्लेम येतात काय नाही, म्हणजे तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टी असं नवीन नवीन काहीतरी आणताना मग आम्हाला आमचा पण उत्सुकता वाढते आणि आमचा पण कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यात. मी आरी वर्कचे ब्लाउज अजून केलेले नाहीये, पण डिझायनिंग म्हणजे ते डायमंड वगैरे ते ब्लाउज वगैरे येतात ना, ते करते. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. पण मी कालचं पण पाहिलं ना तुमचं. काल पण म्हणजे मी अर्धा तास लेट झाली. तर तुम्ही जे छोट्या छोट्या गोष्टी सांगितले ना फिटिंगच्या, आणि आपण जास्त वर्क आलं किंवा जास्त मोती डायमंड वगैरे आले तिथं कसं टिच करायचं ते, म्हणजे सगळं क्लिअर झालं बुवा ते पण. म्हटलं चला आता हे सुद्धा नवीन काहीतरी बुवा आपल्याला. नाही तर आपलं म्हणजे असे क्लास तर मी अजूनपर्यंत अनुभवलेले नव्हते खरंच. तुम्ही ते छान ते गोल गोल ते लटकन बनवले. म्हणजे प्रत्येक गोष्ट मध्ये किती जीव टाकून आपण काम करतो ते दाखवलं. म्हणजे करायला पाहिजे आपण. आणि मी ना तुमच्याकडून म्हणजे भरपूर गोष्टी शिकलेली. तर काम करायचं म्हणजेच करायचं नाही. जे पण करायचं ते मनापासून करायचं असं. आणि कालच मी माझे एक कस्टमर होतं, त्यांचं काही ना काही प्रॉब्लेम चालतच होते. मग मी तुमचे आधीचे जे क्लास केलेले होते ना, मग मी ते परत व्हिडिओ पाहते. परत अजून मनावर घेते. मग परत मी ते यूज करते. मग काल मी स्वतः गेली नाही ब्लाऊज द्यायला. मी तुम्हाला बोलले ना मी घरी जाते घ्यायला पण द्यायला पण. तर मी घरी फक्त पाठवून दिलं आणि त्यांचा फोन आला. तर आज माझ्या ब्लाऊजला आहे ना मॅडम, 100 पैकी 100 मार्क दिले त्यांनी मला आज. तर मी आज खूप खुश झाली. मग म्हणजे असं जर आलं ना आपल्याला फीडबॅक तर खूप आनंद होतो. म्हणून आता आम्हाला कळतंय, म्हणजे आमच्याकडनं पण तुम्हाला जर असं फीडबॅक भेटलं तर तुम्हाला पण खूप आनंद होत असेल. आणि ना मॅडम, माझं आहे ना तुमचं एक आवडतं तुमच्या क्लास विषयी. कारण की आमच्यासारखे साधारण आम्ही घरगुती काम घरातून काम करतो. आम्हाला पण वाटतं काहीतरी मोठं करायचं असं. पण तुम्ही ना आमच्यासारखे साधारण लोकांसाठी एक खूप छान प्रोत्साहन देता. ते खूप आवडतं मला तुमचं सरांचं सुद्धा. म्हणजे ते ना, म्हणजे आम्ही बायका काही पण प्रश्न विचारतो तरी सर इतक्या छान उत्तर देता. एवढे छान समजून घेता. खूप छान करता सर सुद्धा. म्हणजे सरांचं तर खूप मानावं लागेल सरांना. आणि मॅडम, मला एक प्रश्न होता. नऊवारी मला पण हौस आहे शिकायची. म्हणजे मला असं वाटतं ना, तर मी शिकू नाही शकत किंवा मी शिकणार नाही. मी 2 वर्षापासून प्रयत्न करते. पण ते कसं आहे, घराबाहेर जायला आपल्याला वेळ भेटत नाही. आता या ताईंचं ऐकलं ना मी. तर माझी पण इच्छा होते ऑनलाईन तुमचं ते वर्कशॉप आहे ते करायचं असं. पण आहे ना मॅडम, मी ऑनलाईनच करेल. रेकॉर्डेड जे क्लास आहेत ना ते नाही करणार मी. ऑनलाईनच करेल तर म्हणजे मला असं वाटत नाही तर मी नऊवारी शिकेल. पण मी त्या ताईंचं ऐकलं ना आता एवढ्यात प्रगती ताईंचं, तर मला वाटतंय तर करायचं बुवा खरंच नऊवारी आता सुद्धा. छान शिकवलं तुम्ही 2 दिवसात.